तेव्हा राजू, मी तुला थोडंसं थांबवतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, आपण पाहूया. ते कोणी दिलेली आहे? मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं, तुला सांगितलं इथनं पुढे तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही, तर तुला विचारता येतील का? नाही विचारता ना, कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे, म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात. परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचाच चाललेला आहे. दादा पण ते ज्या तयारीने तिथे आलेले आहेत ते असं वाटत नाही की परत जातील, त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने आम्ही त्याच्यातनं मार्ग काढणे, आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटतं. राष्ट्रवादीची काही भूमिका ठरलेली आहे का? कारण तुमचे आमदार मी आपल्याला सांगितलं ना, यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, त्यांच्या रास्त मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले. हे मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आमदार मनोज जरांगे पाटलांच्या खासदार परिषद घेऊन सरकार उचलण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप लक्ष्मण हाके करतायत. एक मिनिट, तुम्ही त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही. ते विनाशकाले विपरीत बोलतील. ते आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे. दादा, ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर बी आरोप करते की मी तुम्हाला सांगितलं ना, त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं, मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. पण दादा, कशा पद्धतीने, म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे, पण हे सांगितलं ना आपल्याला. या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे. शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमच्या कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते. मी सांगितलं ना, राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता इच्छुक आहे. वेळ पडली तर तुम्ही